व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र सरस ग्राहक पेठ, जिंका दररोज बक्षिसे, एकाच छताखाली बरंच काय. ग्राहक पेठ महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठान सरस आयोजित विशेष देवगड रत्नागिरी हापूस प्रमुख आकर्षक वस्त्राने स्त्री अलंकार. तर कालचा फर्स्ट पार्ट होता, हा सेकंड आहे. बघू सेकंड होतो की अजून थर्ड पण हे होतो पार्टाचा. तर काल उशिरा आले होते. चालेल, जितकी हवी तितकी गर्दी दिसत नाही आहे. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. हा सेकंड पार्ट आहे, नक्की भेट द्या. अजून 2 दिवस आहेत, 4 आणि 5 तारीख. व्हिडिओ पाहिल्यानंतर आवर्जून जा आणि तुम्हाला हव्यात त्या सगळ्या गोष्टी घ्या. आणि खूप छान ह्याच्यात सगळ्या वस्तू असतात, दरवर्षी तुम्ही पाहतच असता. तर आपले सगळे भाऊबंद बहिणी आहेत जे छोटे छोटे व्यवसाय करतात आणि त्याच्यातून काही रक्कम कमवतात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असतो. पाहिल्यानंतर लक्षात येते त्यांची मेहनत आणि ते इतकं वेळ काढतात. आणि ऑनलाईन सगळं आपण घेतो, त्यामुळे कुठंतरी ह्याच्याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं असं वाटतं. नक्की आवर्जून किचनचं स्टॉल आहे श्री विनायक एंटरप्राइजेसच्या नावाने. आपल्याकडे सगळं होम क्लिनिंग प्रोडक्ट आहेत. जसं बघा व्हेजिटेबल कटर आहे, कांदा वगैरे कटिंग करायला खूप छानपैकी यूज करेल आणि इझी पडतं आपल्याला यूज करण्यासाठी. सेकंड नंबर आहे ड्रायफ्रूट कटर. बदाम, पिस्ता, काजू, गार्लिक, मिरची, लसूण, आलं वगैरे क्रश करायला छान त्याच्यामध्ये केलेलं आहे का? त्याच्यामध्ये करू शकता. याच्यात जसं आम्ही शेंगदाणा टाकले, तुम्ही बदाम वगैरे काही टाका. काय करायचं तर ते प्रेस करून फक्त फिरवत राहायचं. हे व्यवस्थित टिकतं. हो, इंडियन प्रोडक्ट आहे, रिओन कंपनीचे, छानपैकी यूज करतात तुम्हाला वर्ष. त्यानंतर हा नवीन एक ब्लोअर आलाय बघा. आपलं 4 व्हीलर गाडीपासून आपल्या होम क्लिनिंगसाठी सगळं साफसफाई करायला छानपैकी वापरतं. पॉवरफुल आहे बघा. त्यानंतर आपल्याकडे एक व्हॅक्यूम क्लीनर पण आहे, खूप छान आहे, चार्जेबल आहे. एक तास चार्ज केला दिवसभर तुम्हाला यूज करतात. स्लायडिंगचे चॅनल वगैरे असतं ना, स्लायडिंगचे चॅनल, कार्पेट, सोफा, गाडीच्या इतकं जाड कचरा चालतो. हो, पूर्ण डिटेल बारीक पावडर जरी असेल ती पण इझिली तुम्हाला एका टायमाला खेचून घेते. हे तासाचं काम मिनिटात आणि मिनिटाचं काम सेकंदात करून देतो. खूप छानपैकी याच्यामुळे 3-4 अटॅचमेंट येतात. जसं हा पाईप येतो स्लायडिंगचे चॅनल वगैरे साफ करायला, हा ब्रश येणार नेटच्या जाळ्या वगैरे साफ करायला, आणि हा एक्स्ट्रा तुम्हाला ब्लोअर पण देईल. कचरा जर बाहेर उडवायचं त्यासाठी पण मला छान. काय रेंज आहे सरासरी? तुम्हाला 1000 रुपयाला, 1000 रुपयाला येतो. आणि हे तुम्हाला 1200 रुपयाला ठेवून दिलं आहे. त्यानंतर हे ग्लास वायपर आहे, काचा वगैरे साफ करायला वापरायचं तुम्हाला, नेटच्या जाळ्या वगैरे क्लीन करायला वापरायचं. हे क्लिनिंग टॉवेल आहे, किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करायला, फरशी लादी वगैरे साफ करायला वापरायचं. एक कॉर्नर ब्रश आहे, टाईल्स वगैरे क्लीन करायला वापरायला. सरळ ठेवला आपले किचनचे बाथरूमचे टाईल्स असतात ना, ते क्लीन करा. याला बँड केला तर कॉर्नर वगैरे असेल, कॉर्नर 2 in 1 आहे. हो, ऑल इन वन आहे सगळ्यासाठी तुम्हाला याचा वापर करता येतो. त्यानंतर एक प्लास्टिक सिलर एक छान आल्या, चार्जेबल आहे. चार्ज करा ते यूज करा. एकदा चार्ज केलं कमीत कमी 300 पॅकेट तुम्हाला पॅक करतात. आणि याला कटर पण दिलं, जर तुम्हाला कटिंग करायचं तर कटिंग पण करतात आणि सिलिंग करायचं सिलिंग पण करतात. चार्जेबल आहे. चार्जेबल मॅग्नेट दिलं बागे, फ्रीजला कपाटाला कुठेही चिपकवून ठेवू शकतो. हे डोरमॅट आहे, बाथरूमच्या बाहेर मेन डोरमध्ये यूज करायला. 2 ते 3 लिटर पाणी पूर्ण एक्झॉस्ट करतो. पाईप बसणी म्हणून याचा छानपैकी वापर करता येईल तुम्हाला. काय रेंज आहे? 200ला एक आहे, 500ला 3 आहे, 500ला 3 पीस. आणि हे काय वेगळं दिसायला? एक हे लिंबू लायचं आहे, सर्दी खासी कफ वगैरे होतं आपल्या. ओके, आपण त्या भांड्यात घेण्यापेक्षा हे डायरेक्ट लावून घेऊ शकतो. तुम्ही आपण लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अटॅचमेंट दिलेलं आहे. लहान मुलांसाठी पाहिजे, छोटा मास आहे, हे मोठ्यांसाठी आहे. त्यानंतर अस्थमा दमा वगैरे असेल त्यासाठी तुम्हाला हा पाईप पण दिलेला आहे. अशा वॉशेबल आहे, वॉश वगैरे करता येणार. हा डोरवरून आल्यानंतर हा फर्स्ट स्टॉल आहे, त्याची माहिती दिली. आता हे सेकंड आहे. तर हे रेडीमेड कोबी मंचुरियन मसाला आहे. अजून कुठला ह्याच्यामध्ये? चिकन मटन सगळं बनवतो. हां, आणि हे व्हेजसाठी. हा व्हेजसाठी आहे आणि हा नॉनव्हेजसाठी. ह्याचं काय रेंज आहे? हा 100 रुपये पाव किलो आहे. हां, आणि हा 120ला पाव किलो. 120ला पाव किलो. फक्त ह्याच्यामध्ये हे करून दाखवतात, म्हणजे पीठ मिक्स करायचं आणि ह्याच्यात केलेलं आहे ना. कोणती आवडती भाजी घ्यायची, हां, मसाला टाकायचा आपला. ओके, थोडंसं टाकायचं. हां, थोडंसं पाणी टाका, मिक्स करा व्यवस्थित. मसाला लागला की लावून ठेवायचा नाही, हां. ताबडतोब फ्राय करायचं. मीठ म्हणजे पाणी बिणी जास्त वेळ हे करायचं नाही. पाणी थोडंसं टाकायचं की टाकायचं नाही, करून दाखवा. हे बघा. थोडंसं आणि ह्याला मागणी भरपूर आहे. म्हणजे तुम्ही बटाटे पण हे करू शकता आणि हे पण आहे, सोयाबीन पण चालतं. काही घ्या, सोयाबीन घ्या, पनीर घ्या, कच्ची केळी घ्या, वांगी घ्या, बटाटा घ्या, कुठल्याही भाज्या घ्या. जास्त करून फ्लावर घेतात ना. फ्लावर घ्या, गोबी घ्या. हां, मसाला किती अंदाजे त्याला लागेल तेवढंच टाकायचं. दुसरं काहीच टाकायचं नाही घरातला. बटाटा लागला की लावून ठेवू नका, ताबडतोब फ्राय करा लगेच. म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही. म्हणजे आपण जसं भजीला भिजवून ठेवतो तो प्रकार नाही. ओके. ताबडतोब. आणि हे बघा इकडं हे आहे आणि तळून दाखवतात ते टेस्टसाठी इथं ठेवलेलं आहे. आणि मसाला किती दिवस चालतो? मसाला ओपन केल्यानंतर वर्षभर राहतो. हां. व्यवस्थित रबर बँड लावा, फ्रीजमध्ये ठेवा किंवा बंद डब्यात ठेवा, मसाला वर्षभर राहतो. ओके, म्हणजे व्यवस्थित आपण त्याला जपून ठेवलं की 1 वर्षभर, त्याच्यानंतर नाही. इंडक्शन आहे, त्याच्यावरती कढई आहे. तुम्ही टेस्ट पण करू शकता आल्यानंतर.
आणि हे तर तळून ठेवलेले थोडेसे पीसेस आहेत. हे बघा कसे मिक्स करतात. तुम्हाला अंदाज येईल पीठ किती वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. एका पिठामध्ये अंदाजे मला वाटतं 1 किलोचं होऊन जातं, 2 किलो होऊन जातं. म्हणजे हे ह्याच्यामध्ये 2 किलोची भाजी. म्हणजे तुम्ही दरवेळेस अगर 1 किलोचं केलं तर तुम्ही 8 वेळा वापरू शकता. ह्याचं पण तसंच आहे ना सेम? चिकनला 15 ते 20 मिनिटं लावून ठेवायचं. ओके, त्याला ठेवायचं. मच्छी कोलंबी बनवायची असेल तर आवडतो. आता इथं चिकनऐवजी ते सोयाबीन आणि बटाटा वापरतात, हे लक्षात ठेवा. तसं चाललं आहे. तळून घेतील. हे तळून झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण अशा. म्हणजे तुम्ही स्लोवरती तळायचं आहे, एकदम फास्टवरती नाही ठेवायचं, म्हणजे भाज्या कच्च्या राहणार नाही. हे आल्यानंतर तुम्ही इथं टेस्ट करू शकता आणि त्यानंतर पॅकेट घेऊ शकता. कितीला एक पॅकेट आहे बोले? 100ला एक ना? आणि जास्त घेतलं तर काय डिस्काउंट आहे? जास्त घेतलं तर काय डिस्काउंट आहे याला? 10वर 1 फ्री. ओके, ठीक. इथला खास स्टॉल आहे जो पापडाचा आहे. सगळ्या प्रकारचे पापड आहे. साधना फूड्स, नागणी, रेड चिली पापड, ज्वारीचे बिस्किट, नाचणीचे, ओपन रिंग, पाणीपुरी, गव्हाचे बिस्किट, नाचणी पापड, कसुरी मेथी पापड, जिरा बिस्किट, पालक पापड, ओनियन पापड, खोबऱ्याचे बिस्किट, कोल्हापुरी ठेचा पापड, ग्रीन चिली पापड. मी वाचून दाखवते, मग तुम्हाला नंतर दाखवते. मोदक बिस्किट आहे, मका पापड, जिरा पापड, नाचणी बिस्किट, साबुदाणा पापड, गार्लिक पापड, मक्याचे बिस्किट सगळे आहेत त्याच्यामध्ये. हां, काय कमी आहे? कमी बिस्किट आहे. ओके, म्हणजे सगळे पापडच आहेत. हे उपासच आहे ना? हां, हे उपवासाचं आहे. हे बटाटा पापड आहे. हां हे बटाटा मक्का आहे. हा ज्वारीचा पापड हां. आहे. चीज बटाटा आहे. मल्टीग्रेन आहे. बाजरी आहे. मक्याचं आहे. हां. पेरी पेरी मसाला आहे. जिरा राईस आहे. ओके, हे ऑनियनचं आहे आणि नाचणी आहे. आणि इकडे सगळे हा गार्लिक आहे. ज्वारी पंजाबी मसाला आहे. कसुरी मेथी आहे. पोहा पापड आहे. नाचणी आहे. ओके सर. कितीला एक पॅकेट? ह्या आजपासून आपण ऑफर लावला. 80ला 1, 150ला 2. ओके, 80 कालपर्यंत 100ला 1 विकत होतो आपण. आज आजपासून 80 ऑफर लावला. उद्या म्हणजे 2 दिवसामध्ये म्हणजे 75, म्हणजे 2 घेतलं तर 150ला. 150ला आणि 1 घेतलं तर 80ला. कुठलेही पॅकेट? हे पण तसेच आहेत? नाही, फक्त हे बटाट्याचं 150 रुपयाला आहे. खायचं साबुदाणा 200 रुपये. बाकीचं सगळे एकच हां, रेट. एकच. इथं तुम्ही पाहू शकता हे बाउलमध्ये सगळे तळून ठेवलेले आहेत. इथल्या इथं तळतात. तर ह्यातलं तुम्ही टेस्ट करू शकता. ह्याच्यातले हे बरेचसे सगळ्या प्रकारचे तळलेले आहेत ना? हां, सर्व आहे. कसे आहेत? कसं चाललं आहे? आहे रिप्लाय ह्या वेळेस? कॉटनचे ड्रेसेस काय नवीन? ओके, प्युअर अजरक कॉटनमध्ये आहे. त्याच्यात एक ब्लॅक कलर म्हणजे 3/4 आहे हा असा हा 1 पीस आहे. 1 पीस 3/4 एवढा. पण एक 1 पीस आहे. हां, हा प्युअर इकतमध्ये आहे. त्याच्या मागे असा बेल्ट आहे. तो ओके. आपण मागे नॉट करू. त्याला हां. काय रेंज आहे? ही 950 आहे या दोघांची. किंवा 700 आणि हे 3 पीस आहे? पीस आहे. त्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे कलर्स, व्हरायटीज सगळे आहे. बऱ्याच आहेत आपल्याकडे. हो हो. आणि साड्या पण ठेवलेत? ह्यावेळेला साड्याच आहेत. कारण ह्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं मी साड्या. कारण तुमच्याकडे कॉटनची कुर्ती, टॉप आणि नाईटी हे एवढेच असतात. यावेळेला साड्या पण. काय रेंज आहे? नाईटीज आपल्याकडे 300 आहे. 300 पासून स्टार्ट आहे. कॉटन आपल्याकडे कुर्तीज घेता गेलात तर 450, 500, 400. आणि हे 3 पीसचं? 850. 850. डिस्काउंट आहे? डिस्काउंट आपण 50 रुपये वगैरे देऊन करतो. ओके, जेवढं आहे. आणि हे काय 1 पीसचे आहेत पवार? कुर्तीज आहेत हे असे लॉंग मिडीमध्ये आहेत. ओके, असं फुल लॉंग आहे. जास्त आउटिंगसाठी आपण वापरतो. छान. काय रेंज आहे? छान वाटतोय कला. ही 550, 550. 550. ह्याच्यामध्ये आहेत व्हरायटी वेगवेगळ्या? व्हरायटीज वेगवेगळे आहेत. आपल्याकडे बरेच ऑप्शन्स मिळतील. ते असे खादीमध्ये सुद्धा आले आहेत नवीन. त्याला असं अजरकचं पॅच केलं आहे. ओके, वर पॅड नाही आहे ना तो लावलेला? ठीक आहे, एक मिनिट. त्याच्यामध्येही आपल्याकडे ऑफ व्हाईट आहे आणि हा पॅच वर्क आहे समोर जो याचा योगचा भाग आहे तो. ओके. आणि दुसरं काय विशेष? साड्यामध्ये काय व्हरायटी आहेत? हे एक लिनेनमध्ये आहे. लाईट शेडमध्ये समरसाठी खूप छान वाटते. मटेरियल तो हा सेम आहे? त्यामध्येच हा पॅच. काय रेंज आहे याचा? हे 700. आणि तो पण त्याच रेंज? त्याच्यामध्ये हा एक कलर. म्हणजे प्रिंट. हां हां, छान वाटतं का? हा एक कलर आहे. हे 2. चालेल. आपणाला माहिती आहे की सोन्याचा भाव खूप जास्त आहे. त्याऐवजी सोन्यासारखे दिसणारे हे दागिने आणि मला नवीन वाटतात. हे गेल्या वेळेस पण होते ना? आणि ह्यावेळेस काय नवीन आलेले आहे. हे नवीन आहे? अमेरिकन डायमंडमध्ये हे हां. नवीन आलेले आहे. तसे अमेरिकन डायमंड. ओके. हे किती ह्याचं गॅरंटी आहे ह्याचं? याची तुम्ही वापराल कसं आहे तसं गॅरंटी 1 वर्षाची गॅरंटी असते. पण हे डायमंडची तुम्ही लाईफ टाईम गॅरंटी आहे. ओके, काय रेंज आहे हे स्टार्टिंग? सगळे 1500, 1800 म्हणजे वेगवेगळे ह्याच्यात.
आणि हे कानातले तर सगळे असतात दरवेळेस. सेलमध्ये आहे तर हां 150ला 2 पीस तुम्ही घेऊ शकता. तर हे गोल्डन पॉलिशमध्ये पण आपल्याकडे आहेत. हां मोत्यांमध्ये आहे, मोत्यांमध्ये आहे. ते महाराष्ट्रीयन पॅटर्नमध्ये आहे. बऱ्याचशा वेगवेगळे नवीन व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये पण सेलमध्ये तुम्हाला मिळेल. असे कोरियन कानातले आहे, कोरियन कानातले आहे. हां यावेळी आपल्याकडे ब्रासमध्ये मंगळसूत्र पण आहे. हे म्हणजे तुम्ही कसंही वापरलं तरी कसंही वॉटरप्रूफ असतं. हां, 1 वर्षाची गॅरंटी आहे. 1 वर्षाची गॅरंटी. काय रेंज आहे याची? 550 आणि सिंगल लेअरवाले 450. 450. आणि डबल अमेरिकन डायमंडमध्ये पण मंगळसूत्र आहे छोटे. ते ब्रेसलेट्स आहेत आपले नेहमीप्रमाणे आपल्याकडे. सगळं यावेळी असे नवीन 1 वर्षाची गॅरंटीवाले चेन पेंडंट्स आहेत. चेन टेंडन्स पण छान दिसतात सिंगल गिफ्ट द्यायला सुद्धा. वेगवेगळ्या किमती आहेत त्याच्या. नाही, एकच किंमत आहे 350. ओके 350. पॅन्डल छोटं मोठं कसं असू दे ह्याचे स्टोन पण आहेत आणि अंक्यांची व्हरायटी भरपूर दिसते. आणि कानातल्यांमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. सगळ्याच प्रकारच्या आहेत. हा स्टॉल आहे. काय आहे ह्याच्यामध्ये नेमकं? कॅन्सर मुलासाठी कामं करतो. हां मुलाला काहीतरी तकलीफ झाली कॅन्सर रोग हां. त्याला फायनान्शियली मदत करतो आम्ही. ओके डोनेट करायचं आहे आमचा तर. स्वतःचा ब्लाइंड शाळा पण आहे मुलासाठी. कुठे? नांदेडमध्ये पण आहे, देगलूरमध्ये पण आहे आमची शाळा. हां आणि लोकांना तिला खायचं आपल्याला राहायचं हां लोकांचं सर्व काही पण ते लोकांना पाहिजे एज्युकेशन ओके सिस्टम. हे अंध विद्यालय देंगलूर जिल्हा नांदेड. स्केटिंग क्लासेस सगळं आम्ही शिकवतो ते लोकांना. हे सगळे ब्लाइंड कॅन्सर मुलं. मुलं आहे आमच्याकडे. हां. मुंबईमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल टाटा वाडिया कोकिला नानावटी ओके हे सर्वात लाईक म्हणजे हे डोनेटसाठी तुम्ही प्रचार करता. ओके ओके तुमचं काय हे कोड आहे आणि हे आहे ना नंबर. हे खास अंध मुलांसाठी आहे. जे मी पालघरच्या शाळेत जाते तसं हे मुलं आहेत म्हणजे त्यांना म्हणजे हे संस्थाच आहे ना तुमची? 9 कॅन्सर केअर फाउंडेशन ओके त्याच्या ह्याच्यातच. आणि हे राहायला तुमच्या तिथंच असतात? तिथे जातो. हां तर तुम्ही मदत करू शकता. हे इथं पूर्ण माहिती ही आहे का? ह्या नंबरवरती हे करायचं आहे. हां कुठलीही मदत चालेल कुठल्याही प्रकारची तर नक्की मदत करा. आपण हे स्टॉलचं पाहता पण त्याच्यामध्ये हे एक वेगळा स्टॉल आहे आणि इथं दिसतं आहेत तुम्हाला फोटोमध्ये बरीचशी माहिती आहे याच्यामध्ये. अजून काय विशेष सांगायचं आहे तुम्हाला? बस जास्त मदत करा कारण हे लोकांना चांगलं होणार एज्युकेशन सिस्टम. हां त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हेल्प करा बाकी काही हे नाही आहे. म्हणजे मी स्वतःहून आले कारण वेगळं काहीतरी दिसत होतं ह्याच्यामध्ये. अँड कॅन्सर केअर इथं पूर्ण लिहिलेलं आहे आणि सगळं व्यवस्थिशीर यांचं व्यवहार असतो. तर जितकं जमेल तुमच्याकडून जे व्हिडिओ पाहतात प्लीज मदत करा. आणि ह्या इथं जवळ असेल भेट देऊ शकतो. ओके कार्ड द्या तुम्ही मला जाता. नमस्कार, मी PG नेमिकला बोलते. त्याच्यामध्ये स्टिकर दिसतात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. इकडं फ्रेम आहेत आणि काय आहे मी विचारते नक्की काय आहे? हे मॅग्नेट्स आहे, फ्रीज मॅग्नेट्स, हिंदू फ्रीज कॅलेंडर. मॅग ओके हिंदू कॅलेंडर. आणि हे असं वजनी कवर 3D मध्ये. ओके सगळंच आहे सगळं म्हणजे आहे. हे सगळे ह्याच्यातच आहे. तुम्ही सर हळदी कुंकूला वगैरे रिटर्न गिफ्टला बल्कमध्ये हे सगळे मॅग्नेटच आहेत ना? हां, हां, ओके magnet. काय रेंज आहे? हे 100 वाले आहेत हां आणि हे 150. ओके हे इकडचे जे आहे शिवाजी हां, महाराज शिवाजी याचे महाराजांचे. ते सगळे हे 150. 150. हां हे 300 हां. 3D वाले आहेत म्हणून. हां आणि फ्रेम्स आहेत आमच्याकडे वेगवेगळे. हां. स्वामीचे frame आहे. हे 500. 500 हे जे हे हा पूर्ण सेट जो 500 आहे आणि इकडचं आहे ते हे वेगळं आहे का काय? हां, हे हँडमेड आहे. हँडमेड आहे. प्लस पेंटिंग आहे. हां ते आम्हीच करतो. ओके ऑर्डरवरती बनवून. काय रेंज आहे ह्याचं तरी? 1,500चे. आणि मागे लावलेत ते सगळे वालपीस सारखाच प्रकार आहे ना तो? हां डेकोरसाठी आहे. हां हे पेंटिंग आहे. ह्याचे रेट वेगवेगळे असतात. हे 1,500 आहे. 1,500 पासून. हे 500 आणि हँडमेड आहे. हे पण आहे. ओके खूप खास आणि छान दिसायला लागले. जवळून बघितलं की आपल्या लक्षात येते की काय ह्याला मेहनत लागते. किती दिवस लागतं ह्याला बनवायला तरी? ह्याला 1 आठवडा तरी पाहिजे. एक पूर्ण आठवडा म्हणजे पण वेळ जातो. हां नाही ते आहे त्याच्यावर. आणि इकडे हे सगळे स्टिकर हेच आहेत. हा मिनीएचर मॅग्नेट्स आहेत. खाण्यापिण्याचे मिनीएचर पदार्थ असतात. ओके खूप छान सुंदर बनवलं आहे. ह्याच्यात तर सगळं काजू कतरी लाडू बिडू दिसायला लागले. हा चहा बिस्किट आवडतं? ओके मम्मीसोबत आहे हे बघा मम्मी बाजूला आणि ॲड करणारे मुलं हे लक्षात येतं. हां तू बोल रे तू थोडंसं माहिती दे बघू कसा तयार झालं ह्याच्याबद्दल सांग ना. तो एक एक मला उचलून दाखवतोय. काय आहे हे प्रकार तू सांग. मम्मी राहू दे इकडे पुढे बोल इकडे. हां अरे लाजतोच कशाला? मला घ्यायचं आहे. तू मला आता घ्यायचं आहे तर तू माहिती दे कसं सांगणार आहेस हे? ह्यात काय लिहिलं आहे? आणि तू कुठं राहतोस? मुंबईला दहीसरला राहतो. हे आईसोबत मदतीला आलास की सुट्टी आहे म्हणून आलास? मग मदत करतोस की
हां आवडतं आईचं हे काम सगळं. आणि हे पेंटिंग हां रेझिन आर्ट आहे हे. हां हां कार्य ह्याचं हे आहे. ते 1800 आणि हे खालचं ते 2000. 2000. तुम्ही ऑर्डर घेऊन कर. हा आम्ही कस्टमाइज पण तुम्हाला करून देतो. ओके शॉप आहे कुठे? शॉप आहे दैसरला. दहीसरला. आणि एक्झिबिशन वेअरहाऊस सारखं आहे ते. ओके. हा, आम्ही तेच. वर्कशॉप सारखं काम करतो. हां. फ्रेम वगैरे बनवतो. त्याच्यामुळे चालेल. थँक्यू.